येशी राम आले हाती सण येशी जीवी जीवीशी जीवना मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं मानवीत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरित्र श्री रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षर पुसा महापातक नाशनम. अशा प्रकारचं चाललेली आहे त्या ठिकाणी रामकथा. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं लक्ष्मण शक्तीच्या प्रसंगातील दुसऱ्या अध्यायाला त्या ठिकाणी आरंभ झालेला आहे आणि या दुसऱ्या अध्यायाच्या संदर्भाने त्या ठिकाणी ग्रंथकर्ते आपल्याला कालचं अनुसंधान सांगू लागले. कालच्या भागामध्ये कथा आपण ऐकली. रामचंद्र प्रभूला राग आला. माझा लक्ष्मणासारखा भाऊ रणांगणामध्ये रावणानं त्या ठिकाणी पाडला आणि रावणाला मी आता मारल्याशिवाय राहिना या रागानं रामचंद्र प्रभू निघाले. पण रावणाला माहित होता रामचंद्र प्रभू पळत्याच्या पाठीमागे लागत नाही. म्हणून रावण म्हणला पळून जावं पण आपला जीव वाचवा. म्हणून रावणानं त्या ठिकाणी पळता पाय घेतला. रणांगणामध्ये पळून जाऊन त्या ठिकाणी आपला जीव वाचविला. प्रभू रामचंद्र वापस त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या जवळ आले आणि मग रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी काय विचार करतात ते आपल्याला ग्रंथकर्ते नाथ महाराज या अध्यायामध्ये सांगू लागले. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिरगण सकात्म रामापण राम परिपूर्ण परब्रह्म. भगवान रामचंद्र प्रभू कोण आहे तर भगवान प्रभू रामचंद्र अशा प्रकारचं जगाचं जीवन आहे महाराज. सखा अशा प्रकारचा सगळ्या जीवाचा आत्माराम असणारा तो आहे. आपण तर रोज म्हणता सर्व घटी राम देहानेही एक सूर्यप्रकाश का सहस्र रश्मी. असं सगळ्या जगाचं जीवन म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे. आणि तोच रामचंद्र प्रभू आपल्या भावासाठी अशा प्रकारची तळमळ करू लागले की ज्या भावानं महाराज अयोध्येसारखं राज्य सोडलं, सुमित्रेसारखी माय सोडली आणि उर्मिलेसारखी अशा प्रकारचं लग्न होऊन आलेली पत्नी सोडली आणि रामचंद्र प्रभूची सेवा करण्याच्या निमित्तानं यासाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया. याच्यासाठी ज्यानं अशा प्रकारचं त्या ठिकाणी वनात आलेला होता आणि तोच माझा लक्ष्मण त्या ठिकाणी रणामध्ये पडला. याचं दुःख प्रभू रामचंद्र करू लागले. तो राम आपण वाचवाया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्याशी कल्पांती मरेना असे ना. तोच भगवान प्रभू रामचंद्र जो राम म्हणजे सगळ्या जगाचं जीवन आहे. तुकोबारायाने त्याचं वर्णन केलं. राम जानकी जीवन एवढी याचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला जेणेकरून त्या ठिकाणी उठवावं. कशा रीतीने माझा भाऊ अशा प्रकारचा त्या ठिकाणी सावध होईल याचा विचार प्रभू रामचंद्र करण्यासाठी त्याच्या जवळ येऊ लागले. राम निज ज्ञानी अति समर्थ तोही वानराचा विचारवंत अनुसरणारे सवे वर्तत अनुचरित्र लक्षणीया. नाथ महाराज सांगू लागलेत रामचंद्र प्रभू कसे आहात त्या रामाचा वर्णनाचा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खानी मुगुड सकळा मनी धन्य तुची विठोबा. एवढा देव अशा प्रकारचा चतुर आहे. त्याला माग काय झालंय कळते, आता काय चालू आहे तेही कळते आणि पुढे काय होणार आहे तेही कळते. एवढा ज्ञानी असून तो रामचंद्र प्रभू वानराला विचारू लागला. काय म्हणून की बाबा वानर हो, अस्वल हो, माकड हो, सांगा कशा रीतीने माझा भाऊ त्या ठिकाणी वाचल, कोण्या रीतीने माझा भाऊ अशा प्रकारचा मला त्या ठिकाणी बोलेल. महाराज घरचा कारभारी झाला तर घरच्याला विचारणा झालाय, गावातला सरपंच झाला तर गावाला विचारण्याशीच योजना राबवू लागलाय. पण एवढा सामर्थ्यशाली भगवान असून सुद्धा वानेराचा विचार घेऊ लागलाय. याच्यासाठी आपल्याला रामायण ऐकण्याची त्या ठिकाणी गरज आहे.
रामचंद्र प्रभू त्या वानरायला अस्वलाला माकडायला म्हणतात की बाबा माझा भाऊ कोण्या रीतीने वाचल तो उपाय मला तुम्ही सांगा. असे प्रभू रामचंद्र लहान तोंड करून वानराला बोलतात. भूतभविष्य वर्तमान सर्वै जाना रघुनंदन तै मनुष्य नाटी डंबना सव्यापना दावित. रामाला तिन्ही काळाचं ज्ञान आहे, पण नाटकाचं रूप अशा प्रकारचं घेतल्यामुळं मानवाचा वेश धारण करून दशरथ राजाचा मुलगा म्हणून रामचंद्र प्रभू अवताराला आल्यामुळं त्या अवताराची लीला, अवताराचं चरित्र जसं वाल्मिकाने लिहिलं तसं रामाला त्या ठिकाणी करून दाखवलं. रामायणामध्ये वाल्मिकाने त्या ठिकाणी लिहून ठेवलंय. लक्ष्मणाला शक्ती लागल, रामचंद्र प्रभू रडतील, वानेरायला विचारतील माझा भाऊ कशा रीतीने वाचल म्हणून. तसं नाटक रामचंद्र प्रभू वरतून दाखवू लागले. महाराज रामाला माहित आहे माझा लक्ष्मण भाऊ मरणा, माझ्या लक्ष्मणाला कसल्या प्रकारचा त्या ठिकाणी धोका नाही, माझा लक्ष्मण अशा प्रकारचा त्या ठिकाणी उठते आणि वापस येते. आमचा दाजी जसा उठून वापस यायला वाडीपर्यंत चालत तसं लक्ष्मणही त्या ठिकाणी अशा प्रकारचा वापस येते याची खात्री रामाला. पण हे सोंग सारिले या रूपे अनंते आणि पुढेही बहुते करणे आहे. ही अवताराला आलेलं सोंग, अवताराला आलेल्या सोंगाची सपादनी रामचंद्र प्रभू लहान तोंड करून त्या वानराला बोलू लागले. इकडचे कोणिया लक्ष्मण जाणून या भविष्याचे चिन्ह व्रता करील पणा तेही लक्षण अवधारा. विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मण पडला, छातीमध्ये तो शक्तीचा बाण अशा प्रकारचा लागला, भडभडा अशा प्रकारचं रक्त त्या ठिकाणी वाहू लागले. महाराज अशा स्थितीमध्ये रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी पडले. प्रभू रामचंद्र दुःखी कष्टी झाले. ज्या लक्ष्मणानं माझी सेवा करण्यासाठी म्हणून वनवासाचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला. महाराज आजकाल एखादा भाऊ जर वनाला जातो म्हणला तर आपल्याला आनंद वाटते, कारण त्याची वाटणी आपल्याला मिळते म्हणून आनंद वाटते. पण रामचंद्र प्रभूची सेवा करण्यासाठी जो लक्ष्मण अशा प्रकारचा वनामध्ये आलेला होता आणि तोच लक्ष्मण आज रणांगणामध्ये पडलाय. आपण भावाभावानं कसं वागावं. महाराज बघायला गेलं तर राम आणि लक्ष्मण दोघा जण सावतर भाऊ होते, पण सावतर भाऊ असून सख्या भावापेक्षा अधिक प्रेम अशा प्रकारचं दाखवू लागले. आपण सख्खे भाऊ पक्केवैरी बनल्या, पण सावतर भाऊ असून एवढे रामचंद्र प्रभू दुःख त्या ठिकाणी लक्ष्मणासाठी करू लागले, रडू लागले. काय काय करतात ते आपल्याला सांगाले. लक्ष्मण जे कोणी रुधिर रोक्षिता तरुण सुसेनाचा हात बंधू सुनवय कळवळत काय बोलत श्रीरामा. असो अशा प्रकारचा त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू लक्ष्मणाच्या जवळ आले. बघितलं लक्ष्मणाची अवस्था, हात हलविना, पाय हलविना, डोळे उघडून अशा प्रकारचा लक्ष्मण त्या ठिकाणी बघा. रक्ताच्या थारोळ्यामध्ये अशा प्रकारचा लक्ष्मण त्या ठिकाणी पडला. त्या लक्ष्मणाला त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूने हाताला धरलं आणि सुशेर वैद्यराजाचा हात धरला. का डॉक्टर साहेब मला सांगा की कोण्या रीतीने माझा लक्ष्मण भाऊ अशा प्रकारचा त्या ठिकाणी वाचल, कोण्या रीतीने त्याला त्या ठिकाणी जीवदान मिळेल, तो इलाज मला तुम्ही सांगा. असं सुशेनाचा हात धरून रामचंद्र प्रभू बोलतात. पुराण परिचय अधिक जाण सखा बंधू लक्ष्मण माझी एकलेले सांडून सगळे प्राण मांडले. राम रडू लागला. महाराज गळा काढून रडू लागला. आमचा वाचक रडालाय तसं. काय म्हणू लागला, ए अशा प्रकारचा सुशेना माझा लक्ष्मण भाऊ मला माझ्या प्राणापेक्षाही अशा प्रकारचा आवडते. महाराज सक्का भाऊ आम्हाला आवडना झाला. सख्या भावाचं नाव जर काढलं तर बाबूराव त्याचं नाव काढणं का तोंड बघू वाटणं झाले म्हणायत माणसं. याच्यासाठी तर आपल्याला रामायण ऐकण्याची गरज आहे. आणि सावतर भावासाठी एवढे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी रडू लागले. आम्ही एकूण एकाचा आश्रय धरून वनाला त्या ठिकाणी निघालो. माझी सेवा करतो म्हणून त्या लक्ष्मणानं उर्मिलेसारखी बायको सोडून दिली, सुमित्रेसारखी आई सोडून दिली आणि वनाचा मार्ग धरून माझ्या बरोबर त्या ठिकाणी आला. आणि तोच लक्ष्मण आता मला टाकून गेला.
सांग सुशेना आता मी काय करू रे, असं म्हणून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू रडू लागले. सख्य बंधू दोघे जण येरेराचा आश्रय धरून वणी निघालो आपण पितृवचन पाळावया. महाराज होते का ते सख्य भाऊ? सावतर भाऊ होते, पण राम म्हणाले सख्य भाऊ होता. आणि एकूण एकाचा आश्रय धरून आम्ही वनाला त्या ठिकाणी निघालो. पण अचानक अशा प्रकारचा लक्ष्मण त्या ठिकाणी मला सोडून चालला. आता मी काय करू? म्हणून महाराज असा 7 पदरी गळा काढून रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी रडू लागले, आकांत करू लागले. गंमत अशी आहे महाराज, खरं बरं दुःख झालंय ते माणूस कमी रडते, पण थोडं दुःख झालंय ते लई सोंगण, लई ढोंगण, लई रंग करते. तसं रामाचं हे रंग आहे, रामाचं नाटक आहे. अवताराला आलेल्या नाटकाचं रूप त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू दाखवू लागले. आणि सुशेनाचा हात धरून गडबडा जमिनीवर लोळू लागले. वचन ऐका सुशेना, लक्ष्मण यांची द्या प्राण, मज चाड नाही निज प्राण, येरे जाण बस काय चाड. ए सुशेना ऐक, माझा लक्ष्मण भाऊ जर मला टाकून त्या ठिकाणी गेला तर मला माझा जीव सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा नको आहे. ज्या वाटेने लक्ष्मण गेला, ज्या मार्गाने लक्ष्मण गेला त्याच वाटेने मी जातो, मीही मरतो. कोण म्हणाले? महाराज सावतर भावासाठी राम मरतो म्हणाला. आणि आम्ही सख्या भावाला कवा माराव, कोणाच्या हाताने माराव, कोणाला सुपारी द्यावा म्हणाले. याच्यासाठी आपल्याला रामायण ऐकण्याची गरज आहे. कारण आपल्या इथं जे शक्तीचा प्रसंग त्या ठिकाणी 7 दिवस आपल्याला निवांत ऐकता यावं म्हणून हे गावकरी मंडळीने केलेलं नियोजन आहे. मनभर जरी ऐकलं तरी कणभर तरी आपल्या आचरणामध्ये बदल व्हावं, येळभर ऐकलं तर तिळभर तरी वागण्यामध्ये त्या ठिकाणी फरक पडाव, याच्यासाठी रामायण त्या ठिकाणी आहे. रामचंद्र प्रभू सावत्र भावासाठी एवढं त्या ठिकाणी दुःख करू लागले. मला माझा प्राण सुद्धा नको आहे. लक्ष्मण जसा चलाय तसाच मी सुद्धा आता इथं उभ्या मरतो. लोक दवाखान्यात मरत असतील, बाजावर पडून मरत असतील, पण मी उभ्या अशा प्रकारचा स्वतःला जाळून घेतो, असं रामप्रभू बोलतात. बुडाले घेरे बुडाले माझे प्रेम सोरे, बुडाले येसो सर्व बंधू समेवा अंतरला. माझा बंधू अशा प्रकारचा मला अंतरला. आता माझ्याकडे धैर्य राहिलं नाही, धीर राहिला नाही, शौर्य राहिलं नाही, पराक्रम राहिलं नाही, पुरुषार्थ राहिला नाही. म्हणजे पुष्कळ लोकांनी पवाडे वर्णन केले. रामचंद्र प्रभू एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, रणरंगधीर, एक अंगवीर असं माझं वर्णन केले. नाही कुठंही जाऊ द्या, माझं वर्णन त्या ठिकाणी पवाडे पुराणामध्ये त्या ठिकाणी वर्णन केले. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराण हरीशी गाती, एवढे लोक माझं वर्णन करतात. पण ते माझं सगळं त्या ठिकाणी आज संपून गेलं. माझा लक्ष्मण गेला म्हणजे मी आता संपलो, असं रामप्रभू बोलतात. बुडाली माझी धरती कीर्ती, बुडाली माझी शौर्य शक्ती, बुडाली माझी प्रेम ख्याती, बंधू निश्चिती अंतरला. माझी ख्याती जी होती ते ख्याती माझी बुडाली, माझी विरक्ती म्हणजे अशा प्रकारचं सगळं त्या ठिकाणी संपून गेलं. आता माझ्यामध्ये काही राहिले नाही. मी 0 बजेट मध्ये आलो म्हणजे रामचंद्र प्रभू. आता माझ्या अंगामध्ये अवकात राहिली नाही, काही माझ्याकडे त्या ठिकाणी उरलं नाही. कारण वासरू उड्या मारते, पण कशाच्या बळावर बाबूराव? खुट्याच्या बळावर वासरू उड्या मारते. आणि खुटा जर उपडला तर ती मेकाड घेऊन वासरू या गलीतून त्या गलीला आणि त्या गलीतून या गलीला फिरते. तसं लक्ष्मण म्हणजे माझा आधार होता, लक्ष्मण म्हणजे माझा आसरा होता. आणि तोच लक्ष्मण मला त्या ठिकाणी टाकून गेल्यामुळं आता माझं काही उरलं नाही, अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू बोलतात. नेत्र येतसे अंधारी, गाचा कापतसे थरारी, मनुष्य न धरवे धिक्करी, धीर निर्धारी न धरवे. मला धीर माझ्या अंगामध्ये त्या ठिकाणी राहिला नाही. माझ्या डोळ्याला अंधारी यादे, मला चक्कर यादे, मला उभं राहणं झालं. लटलट अशा प्रकारचं त्या ठिकाणी अंग कापू लागले. धनुष्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी हातामध्ये धरायला सुद्धा माझ्यामध्ये त्या ठिकाणी अवकात राहिली नाही. एवढा विकळ,
एवढा निर्बळ आणि एवढा मी अशा प्रकारचा त्या ठिकाणी शक्तिहीन माझ्या लक्ष्मणाशिवाय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि महाराज, देवाचं जे दुकान चलते की नाही, देवाचं जे भांडवल चालते ते सगळं भक्ताच्या जीवावर त्या ठिकाणी चालत असते. आणि भक्तच गेल्याच्या नंतर या देवाला कोण विचारते, हा देवाचं काय चालते? तसं लक्ष्मण म्हणजे माझा भक्त आहे, माझा निज सखा आहे, माझा सखा बंधू आहे. आणि तोच मला टाकून गेल्यामुळे आता माझ्याकडे काही उरलं नाही. अशी अवस्था म्हणजे त्या ठिकाणी होऊन गेले असं रामप्रभू बोलतात. प्राण जाते इकळ मती न समरे अळुमाळ वाचा जातसे बरळ शरीर चळचळा कापत. माझं शरीर अशा प्रकारचा चळचळ चळचळ कापू लागले. मला काय आठवणा झालंय, कोणतं रावणाला मारायचं आहे, आपल्या बायकोला सोडवायचं आहे, बिभीषणाला लंकेचं राज्य द्यायचं आहे, वाजत गाजत आनंदाने अयोध्येकडे जायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा मला त्या ठिकाणी विसर पडला. मला काय कळना झालंय. माझं अंग अशा प्रकारचं थरथर थरथर त्या ठिकाणी कापू लागले. आता की गडी भराला बाजाच्या खाली टाका म्हणल्यासारखी माझी अवस्था त्या ठिकाणी होऊन गेले असं सुशेनाचा हात धरून रामचंद्र प्रभू बोलू लागले. आता माझा युद्धाचे काय कोण यश घेई आपण कोण कार्य वधून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. लक्ष्मणा जर का भाऊ माझा टाकून गेल्याच्या नंतर मला आता युद्ध करायची गरज नाही, रावणाला मारायची गरज नाही, सीतेची सुद्धा मला त्या ठिकाणी गरज नाही. महाराज, देवाला भक्त एवढे आवडतात की पत्नीपेक्षाही अधिक प्रेम अशा प्रकारचं देव त्या ठिकाणी भक्तावर करत असते. आणि भक्त सुद्धा त्या देवावर तेवढंच प्रेम त्या ठिकाणी करत असतात. बहु आवडसी जीवापासून या एवढा माझा लक्ष्मण मला त्या ठिकाणी आवडता होता. आता मला युद्ध करायची गरज नाही, रावणाला मारायची गरज नाही, सीतेला सोडवायची गरज नाही, अयोध्येला जायचं नाही. आता मी इथल्या इथं नगदी मरणार हाव, माझ्या नावचे लाकडं जमा करा अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू. चाळ नाही जयवरती, चाळ नाही धरती गती, चाळ नाही यश कीर्ती बंधू निश्चिती अंतरला. माझा भाऊ मला टाकून गेल्यामुळे मला यश कमवावं याची गरज नाही, लोकांना मला रणरंगवीर एकांगवीर म्हणाव याची सुद्धा मला त्या ठिकाणी गरज नाही. आता सीतेची जिथं मला गरज नाही तिथं रावणाला मारायचं, लंकेचं राज्य बिभीषणाला द्यायचं, हे कसलंच मला काही अशा प्रकारचं त्या ठिकाणी नको आहे. आता मी मरणार म्हणजे मरणार हेच माझा त्या ठिकाणी निश्चय ठरलेला आहे. सुशेना, आता मी वाचणारे काय करू. जीविताची चाळ कोण उमायताची मी सानील प्राण, ह्या जिनाचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. या जगण्याचा मला आनंद अशा प्रकारचा राहिलेला नाही. लोक कोणी दवाखान्यात मरत असतील, कोणी बाजावर पडून मरत असतील, कोणी आयशू मध्ये मरत असतील, पण राम म्हणले माझं मरायचं वेगळंच आहे. म्हणजे उभ्या उभ्या इथं बसल्या बसल्या मी अशा प्रकारचा उभं राहणार आहोत. आणि देहामधला जो जठराग्नी आहे तो जठराग्नी अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रज्वलित करून मी जाग्यावरल्या जाग्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारचा जळून जाणार. मला काय अशा प्रकारचं आता करायचं राहिलेलं नाही. माझं सगळं संपलं. अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र सुशेनाचा हात धरून लक्ष्मणाच्या जवळ बसून रडू लागले. भाव पावरे लक्ष्मणा का करतोशी प्रेरणा, मज सोडून या दिनवदना कोणी असताना जातोशी. एवढ्या सुशेनाला बोलले आणि सुशेनाचा हात सोडला आणि लक्ष्मणाच्या जवळ आले. लक्ष्मणाचा हात आपल्या हातामध्ये धरले त्या पडलेल्या लक्ष्मणाचा. आणि लक्ष्मणाला म्हणू लागले, लक्ष्मणा धाव पावरे लक्ष्मणा का करीतोशी प्रयाणा. अरे वेड्या, मला सोडून तू अशा प्रकारचा कुठं चाललास. दादा, मी तुमची सेवा करण्यासाठी येतो म्हणून माझ्या बरोबर आलास. राम चाली वाटे लक्ष्मण झाडी काटे, आयशे बंधू नाही कोटे संसारात, असली जोडी आपल्या दोघा बांधवाची होती. आणि अचानकच मध्यंतरी अशा प्रकारचं मला टाकून तू कुठं चलास. बाबा, तू ज्या वाटेनं चलास त्याच वाटेनं मला येऊ दे. थोडं थांब थांब थांब. अशा प्रकारचं कोण
लक्ष्मणाचा हात धरून रामचंद्र प्रभू बोलतात, वनी मी पिढीला रे उपवासी म्हणून रुसूने जातोशी काय युद्ध करता भागलासी म्हणून जातोशी सावा. लक्ष्मणा, आपण अयोध्येतून निघालो. आज 13.5 वर्षाचा काळ त्या ठिकाणी निघून गेला. तू आम्हाला दररोज आणून त्या ठिकाणी फळमुळं देत गेलास, पण मी एका दिवशी सुद्धा लक्ष्मणा तू काही खालास काय, पिलास काय, अशा प्रकारचं चौकशी त्या ठिकाणी केलो नाही. म्हणून माझा राग तुला आला की काय, किंवा इंद्रजिताबरोबर युद्ध करते वेळेस तुला त्या ठिकाणी श्रम झाला, थकवा आला. इंद्रजित त्या ढगाच्या आडवावर जाऊन बाण टाकू लागला. मार्त्राने तुला तळहातावर घेतलं, ढगाच्या वर नेऊन त्याच्या बरोबरीला उभं केलं. एवढं करते वेळेस तुला कष्ट झाले, श्रम झाले, थकवा आला. आम्ही 10 वेळा सांगलं तर चहा पाण्याची व्यवस्था आहे काय म्हणाल्या, आणि एवढं युद्ध त्या ठिकाणी तू करून बेजार झालास. म्हणून विश्रांती घ्यायला अशा प्रकारचा चाललास की काय, अशा प्रकारचं रामप्रभू लक्ष्मणाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन बोलाले. इंद्रजिता सरकार आणि योदा रणी सरमला तू करता दोनदा की सीता बोलली अपवादा त्या विषपादा मानले. त्या विषादा मानिले. हे पाय, पंचवटीच्या ठिकाणी अशा प्रकारचं मी हरणाच्या पाठीमागे गेलो. तुला राखण म्हणून त्या सीतेजवळ त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, पण त्या मारीच नावाच्या राक्षसानं लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव अशा प्रकारचा आवाज काढला. तो आवाज सीतेने ऐकला आणि तूही ऐकला. मग सीतेनं लक्ष्मणा जा, रामचंद्र प्रभू काहीतरी संकटामध्ये पडलेत म्हणून तुम्हाला वाट लावू लागली. तुम्ही जायना गेल्या. त्यावेळेस सीतेने तुम्हाला नको ते शब्द अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलली. लक्ष्मणा, राम तिकडे संकटामध्ये पडाव आणि तुम्ही माझ्या संग अशा प्रकारचा त्या ठिकाणी आनंद घ्याव असा विचार तुमच्या मनात आला म्हणून तुम्ही जायना झाले की काय, असे नको ते शब्द त्या पंचवटीच्या ठिकाणी सीतेनं तुम्हाला बोलली. म्हणून त्या सीतेच्या शब्दाचा राग तुम्हाला आला की काय, म्हणून लक्ष्मणा मला टाकून चाललास की काय रे, अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू लक्ष्मणाचा हात हातामध्ये घेऊन बोलाले. ये रे ये रे लक्ष्मणा परतोडी मज भेट दे रे, मज बरोबर उसला असं का रे, दोघे वनाचे सांगाती. दोघे जण आपण वनाचे एकमेकाचे सांगाती आहोत, एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ. म्हणून आपण वनाला त्या ठिकाणी निघालो, पण आधांतरीच मध्यंतरी तू मला अशा प्रकारचं त्या ठिकाणी टाकून चाललास. लक्ष्मणा, आता मला आधार कोण आहे? तुझ्या आधारावर माझ्या सगळ्या उड्या होत्या, तुझ्या बळावर, तुझ्या अशा प्रकारच्या हिमतीवर माझा सगळा कारखाना चाललेला होता. पण तूच आता त्या ठिकाणी मला टाकून गेल्यामुळं माझा सगळा कारखाना वस पडायची वेळ आली, कलंबर कारखान्यासारखी बोरी बाबळा वाढायची वेळ आली. असली अवस्था म्हणजे त्या ठिकाणी होऊन गेले. आता मी तुझ्या संगच येणार असं राम बोलू लागली. तुझ विना न घे जीवन सर्वताना सेवियान न करिया जगमन उभाय प्राण सांडिन. तुझ्या विना मी अन्न घेईना, तुझ्या विना मी पाणी घेईना, तुझ्याशिवाय मी अयोध्येला जाईना, तुझ्याशिवाय मी शेतीची सोडवणूक करणार. इथंच नगदी आताच्या आता उभ्या उभ्या मी अशा प्रकारचा शरीरातला जठराग्नी प्रज्वलित करतो आणि मी माझा देह अशा प्रकारचा त्या ठिकाणी जाळून टाकतो. आणि तू ज्या वाटेने चलास त्या वाटेने येऊन तुला मी अशा प्रकारचा त्या ठिकाणी भेटतो. महाराज, देव भक्तासाठी एवढा आतुरलेला असते, एवढा आसुसलेला असते, कारण या भक्ताविना देवाला कोणी नाही, देवाविना भक्ताला त्या ठिकाणी कोणी नाही. एवढ्या दोघांचं त्या ठिकाणी एकरूपता त्या ठिकाणी असते. असं लक्ष्मणा जर का भक्त गेल्यामुळं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दुःख करू लागले. काय करतात? सीता न लगे मज सर्वता काय तोंड जाऊ त्या भरता, काय उत्तर देऊ तिची माता बंधू सर्वता अंतरला. महाराज, रामचंद्र प्रभू म्हणू लागले मला आता सीता लागणार. महाराज, रामचंद्र प्रभू स्वतःच्या बायकोचा सुद्धा भक्तासाठी, लक्ष्मणासारख्या भावासाठी त्या ठिकाणी त्याग करायला तयार झाले. आणि आजकालचे भाऊ
बायको आल्याबरोबर दादा तुझं न माझं जमाना आधी वेगळं निघायचं बघूता म्हणाले. असा अवघड आहे. पण रामचंद्र प्रभू म्हणतात मला सीता लागना, मला अयोध्येला जायची गरज लागना. कौशल्या सुमित्रा कैकई या तिघी जणीने जर मला विचारलं रामा जाताळी तुम्ही तिघ जण गेल्या, तुम्ही सीता आणि लक्ष्मण, आणि येताळी दोघंच आल्या, लक्ष्मण कुठं आहे? अशा प्रकारचं ज्यावेळेस मला त्या भरतानं शत्रुघ्नानं कौशल्यानं सुमित्रेनं कैकईनं विचारल्याच्या नंतर मी त्यांना काय उत्तर देऊ रे? अशा प्रकारचं रामप्रभू बोलतात. शत्रुघ्न माझा पुशाला जेव्हा काय मी मुख दाऊ तेव्हा गेले सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवाशी आकांत. माझ्या जीवाचा आकांत होऊ लागलाय. शत्रुघ्नानं भरतानं जर मला विचारलं तर त्याला काय उत्तर देऊ? खरंच आपण गेल्याच्या नंतर आपल्याला उत्तर द्यायला जागा पाहिजे. तसं मला जर त्या ठिकाणी शत्रुघ्नानं भरतानं विचारलं रामा लक्ष्मणाला तुम्ही सेवा करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुमची सेवा करतो म्हणून लक्ष्मण आला होता आणि दोघंच आल्या आणि त्याला कुठं सोडल्या असं म्हणल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी काय उत्तर देऊ? मला उत्तर द्यायला त्या ठिकाणी जागा राहणार नाही. मला निरुत्तर व्हावं लागेल आणि मग तिथं माझं त्या ठिकाणी काळतोंड होईल. तसलं काळतोंड होऊन जगण्यापेक्षा मरण भले परी काय अवकाळाईशी असल्या प्रकारचं त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला बोलाले. म्हणून घालणे लोळणी अंग टाकले धरणी लक्ष्मण मोकळे लारणी कोण शिराणी जिनाची. एवढ्या रामानं बोललं, नुसतं बोललं नाही महाराज, खरं मुरं बोललं आणि धाडकन रामचंद्र प्रभू अशा प्रकारचं मूर्छना येऊन जमिनीवर पडले. आता आम्ही काल परवा एकदा मातीला गेलत्या, ते गडी मेलता बाबूराव इकडे लक्ष द्या. ते बाई म्हणू लागली मला सोडा ग, मला जाऊ द्या ग, मी बी त्याच्या संग जाणार आहो ग म्हणून लागली. ते 2-4 बाया होत्या बाईना बाई सारख्या आपल्या तिची कंबर धरायला. मी म्हणलो मावशी सोड बर त्या बाईला म्हणलो. नका हो अंका महाराज म्हणली खरंच हिनं मरत म्हणली. मी सोडायच लावलं जवळ जाऊन, सोडलं महाराज. सोडल्यावर म्हणू लागली माय आता काय करू, महागड्याकडे तर बघावं लागते म्हणली आणि राहावं लागते म्हणली. घरला गेल्या गेल्या 3 भाकरीन 3 वाट्या पिटलं खाली. असलं आपलं. पण रामाचं तसलं नव्हतं. लक्ष्मणाच्या समोर एवढ्या गडबड्या रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी डोळू लागले. धाडकन एखादा मेरू पर्वत उलटून पडावं तशा प्रकारचं रामचंद्र प्रभू उलटून त्या ठिकाणी पडले. सुशेनालाही वाटलं, वानराला वाटलं, अस्वलालाही वाटलं आता रामाचं काही खरं नाही. अशा प्रकारचं सगळ्याला त्या ठिकाणी कळून चुकलं. काय म्हणाले वक्षस्थळ पिटी हाते डोई पिटी ते धरणी ते विकळ जाता सर्व सामर्थ्य सुशेनचे ते धरिले. वानरा अस्वल माकड जवळ आले. सुषण वैद्यरा तर रामाच्या जवळच होते. महाराज एवढा आकात रामानं त्या ठिकाणी केला. आबा बाबा बाबा उरबडीनं काय, कपाळ जमिनीवर आपटीनं काय, माती घेऊन तोंडामध्ये त्या ठिकाणी घालणं काय. गंमत अशी राहते हे सोंग देवाचं होतं. आता सोंग म्हणल्यावर त्या सोंगाची सपाटणी बरोबरच करावं लागते. तशी सपाटणी त्या ठिकाणी सोंगाची रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी करू लागले, रडू लागले, आकांत करू लागले. त्यावेळेस सुषेण वैद्यराज तिथं जवळ आले आणि रामचंद्र प्रभूला त्यांनी धरलं. आणि सुषेण वैद्यराज म्हणतात रामा एवढा आकांत आणि एवढा अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्वाणीचं तुम्ही बोलू नका. मी काय बोलतो डॉक्टर साहेबाच्या शब्दाकडे थोडं लक्ष द्या असं रामप्रभूला ते बोलतात. मेरू कडाडीता की घेऱ्याचा स्तंभ पडता चित्ता ऋषमुंद्री बुडता झाला राखिता सुषेण. एखादा नाव समुद्रामध्ये बुडाले, अचानक त्या नावेला अशा प्रकारचं नावडी भेटावं आणि ते नाव अलीकडल्या कडेला येऊन त्या ठिकाणी पोहोचावं. किंवा एखाद्या पर्वताचा कडा कडा अशा प्रकारचा पावसाळ्यामध्ये कोसळावा. त्या पर्वताचा कडा अशा प्रकारचा एखाद्या शक्तिमान माणसानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं उचलून धरावं. तसं एवढा गडबडा लोळू लागलेला मूर्छना येऊन जमिनीवर पडलेल्या रामचंद्र प्रभूला
सुषण वैद्यराजानं त्या ठिकाणी सावरलं. रामा असं करू नका, इकडे ऐका, मी काय बोलतो माझ्या बोलण्याकडे त्या ठिकाणी लक्ष द्या, असं रामप्रभूला सुषण वैद्यराज बोलतात. अमृतपान की दुष्काळी मिष्टान त्या वर्षे रे घन ते वचन सुषेणाचे. मरून जाऊ लागलेल्या एखाद्या माणसाच्या मुखामध्ये अमृत पडावं किंवा एखादा अशा प्रकारचा त्या ठिकाणी माणूस भुकेनं व्याकुळ झाला आणि त्या माणसाच्या पुढं पंचपक्वानाचं ताट अशा प्रकारचं यावं. श्री बालाजीचा नेम म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलंबी, एवढ्या पंचपक्वानाचं ताट आल्यावर त्याला जसा आनंद वाटाव तशा प्रकारचं सुषेणाचं बोलणं आहे. सुषण वैद्यराजानं रामाला सावरलं आणि रामा मी काय बोलतो माझ्या बोलण्याकडे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या, असं वैद्यराज रामप्रभूला बोलाले. ऐक स्वामी रघुनंदन तू सर्वता पय सावधान बंधू ऐकले वासना जाण जनी मना धरतोशी. हे रामा आम्ही सगळे ओळखीले, तुमचं सोंग आहे, हे तुमचं नाटक आहे, तुम्ही खरं मुरं लढणं झाल्या आम्हाला माहीत आहे म्हणली का? हे नाटकामधलं सोंगामधलं तुमचं रडणं आहे. तुम्ही सावधान आहात, तुम्हाला सगळं माहीत आहे, पुढे काय होणार आहे, मागं काय झालंय, आता काय चालू आहे, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी कळते. कळून असा आठवण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका. माझा लक्ष्मण मरते, आता मी काय करू, कशाला अयोध्येला जाऊ, कशाला सीतेला सोडू, कशाला रावणाला मारू, असं म्हणू नका. तुमच्या भावाला कसल्या प्रकारचा धक्का लागना हे मी धोंड्यावरली रेग ओढून सांगतो, अशा प्रकारचं सुषेण वैद्यराज रामाला बोलतात. उभे रावणी हा चणमुकेशी चित्तेच्या बहणार दया घेशी त्याने अत्यंत दुःख होशी ऐसे मानसी न धरावे. रामा असल्या मनामध्ये तुम्ही आणू नका. आम्हाला अस्वलायला, माकडायला आणि वानरायला फसवू नका. आम्ही तुमचे नाटक, आम्ही तुमचे सोंग, ढंग, रंग सगळे ओळखिलेले आहात. आम्ही प्रत्येक अवतारामध्ये तुमच्या बरोबर आहात. जे जे देवाचे अवतार आणि तुका त्यांच्या बरोबर अशा प्रकारचे आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी प्रत्येक अवतारामध्ये आहात. रामा लक्ष्मणाला कसल्या प्रकारचा धोका नाही, लक्ष्मण मरणा, लक्ष्मणाला कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो, असं वैद्यराज रामप्रभूला बोलाले. नाही पंचत्व पावला नाही आता प्राण गेला जीवन श्रेणी आयशे भरला नाही निमाला सर्वता. रामा याचा पंचप्राण त्या ठिकाणी देहातला निघून गेला नाही, याच्या शरीरामधली जीवनकला अशा प्रकारचं त्या ठिकाणी निघून गेलेली नाही. मृत्यू पावलेल्या माणसाचे जे काही लक्षणं राहतात ते कोणतंच लक्षण या लक्ष्मणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी नाही. मी डॉक्टर आहो, मी सगळे काही कोर्स केलेला आहो, MBBS, सिव्हिल सर्जन, MD, काय PhD 12 भानगडी सगळ्या मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी करून बसून अनुभवानं तुम्हाला सांगू लागलो. यामुळं तुम्ही हे नाटक बंद करा, हे सोंग थांबवा, अशा प्रकारचं वैद्यराज रामाला बोलतात. नाही पाचले ध्येय चिन्ह नाही काळिंबा चढली जाना जीवे लक्ष्मणा जित्तासे. लक्ष्मण जिवंत आहे, मृत्यू पावलेल्या माणसाचे लक्षण याच्या ठिकाणी कोणतेच नाही. याच्या तोंडाला काळिमा चढलेली नाही, याच्या नाकावाट श्वासोच्छ्वास चालू आहे, याच्या शरीरावर मरण पावल्याच्या नंतर माणसाची जी अवस्था राहते ते कोणतंच लक्षण कोणतेच चिन्ह त्या ठिकाणी मला दिसना झाले. यामुळं लक्ष्मणाला कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी भय नाही आणि तुम्ही विनाकारण एवढा आकांत एवढा अशा प्रकारचा गोंगाट या ठिकाणी करू नका, थोडं थांबा, अशा प्रकारचं रामप्रभूला सुषेण वैद्यराज बोलाले. श्रीरामा पाय सावधान सुप्रसन्न याचे वदन पद्मदळासारखे जाण मुखचिन्ह दिसत हे. रामा कमळा जर का याचं मुख कमळ अशा प्रकारचं टवटवी दिसाल, याच्या शरीरावर काळिमा कसल्या प्रकारचं चढली नाही. मरण पावलेल्या माणसाचे जे काही अवयव राहतात, ज्या अवयवाची अवस्था राहते
ते कोणतीच अवस्था या लक्ष्मणाच्या शरीरावर त्या ठिकाणी आलेली नाही. हे मला सगळ्या मृत्यू पावलेल्या माणसाचे लक्षणं कळतात. म्हणून मी तुम्हाला सांगायला लक्ष्मणाला कसल्या प्रकारचं भय नाही आणि तुम्ही विनाकारण एवढा आकांत त्या ठिकाणी करू नका असं वैद्यराज बोलाले. सुकुमार याचे करकमळ शीतळ लागती चरणात तळ टवटवीत नेत्र अंघुळ लक्ष्मणी कळा नाही रामा. लक्ष्मण विकल पडलेला नाही. याचे डोळे बघायला गेले तर टवटवीत अशा प्रकारचे हात, मुख बघायला गेलं तर कमळासारखा अशा प्रकारचं टवटवीत आहे. याचे पाय बघायला गेलं तर मरण पावलेल्या माणसाचे जे पाय अशा प्रकारचं थंडगार लागतात. याचे पाय गरम हात, याचे तळपाय अशा प्रकारचे गरम हात. रामा, हे मेलेल्या माणसाचे मला लक्षणं कळतात आणि जित्या माणसाची लक्षणं कळतात. मी काय आजकालच्या डॉक्टर सारखा मेलेल्याला बी जिवंत आहे म्हणून 3-3 रोज आयशीयूचं बिल बाबूराव काढायला नांदेडला आपल्या दवाखान्यात. तसला बिल काढणारा डॉक्टर मी नाही. मेलेल्याला मेलच म्हणतो आणि जिता आहे त्याला जिता आहेच म्हणतो असा आमचा बाणा आहे. रामा, मरण पावलेल्या माणसाचे कोणतेच लक्षण या लक्ष्मणाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून तुम्ही काळजी करू नका असं वैद्यराज रामाला बोलतात. प्राणीने पै शरीर याचे न देखो साचार सावध याचे गात्र वक्र शेषावतारा होय. रामा, हे लक्ष्मण म्हणजे दशरथ राजाचं पोरग होय असं नाही. लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार आहे. त्या रावणाला कळालं नाही. रावणाला त्यावेळेस त्या मयासुराने शक्ती दिलेली होती. ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती देते वेळेस सांगलं होतं, येड्या अवतारी पुरुषावर या शक्तीचा वापर तू करू नको. त्या अवतारी पुरुषाला या शक्ती काही करणार नाही असं सांगलं होतं. पण ते रावणाला कळला गेलं. राग त्याने शक्ती मारला. लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार आहे. पडला जरी असला तरी लक्ष्मणाला कसल्या प्रकारचा त्या ठिकाणी धोका नाही. आणि रामा, तुम्ही एवढा आकांत आणि एवढा आक्रोश त्या ठिकाणी करू नका. मजा बोलण्याकडे थोडं लक्ष द्या अशा प्रकारचं रामप्रभूला सुषेण वैद्यराज बोलाले. सावधाय कर गुणंदना अरे गज सैन्य पंच नयना राक्षस कुळ भजना बंधू रत्ना भयनाये. रामा, तुम्ही राक्षसाच्या कुळाचं निर्धारण करणारे हा. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. राक्षस हे तुमचा बाणा त्या ठिकाणी आहे. राक्षसाचं मर्दन करणारे अशा प्रकारचे तुम्ही आहात. आणि हे पा, तुमच्या भावाविषयी कसल्याच प्रकारचा संशय मनामध्ये तुम्ही धरू नका. माझा लक्ष्मण गेला, आता मी काय करू, मला कोण हाय, मी कशाला जगू असं म्हणूच नका. याला तीळ मात्र अशा प्रकारचा त्या ठिकाणी धोका नाही. म्हणून मजा बोलण्याकडे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या. मी काय सांगतो ते ऐका अशा प्रकारचा रामप्रभूचा हात धरून वैद्यराज सुषेण प्रभू रामचंद्राला बोलतात. शक्ती भेदले लक्ष्मणा पडला असता जाना सर्व ताईर सज्ञ ते चिन्ह अवधारी. रामा, लक्ष्मणाला मयासूर नावाच्या दैत्याची मयासुराने दिलेली शक्ती रावणाला अंधन म्हणून ते ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती अशा प्रकारचं लागली. तो घाव त्याच्या हृदयाला अशा प्रकारचा त्या ठिकाणी लागलाय. रक्त निघू लागले. पण याला कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी भय नाही. याला कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी धोका नाही. याच्यावर आपल्याकडे इलाज आहे. रोग जरी भयंकर असला तरी त्याच्यावर आपल्याकडे त्या ठिकाणी इलाज आहे. महाराज, आपल्या लहानपणी देवीचा रोग होता बाबूराव. देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा म्हणून आपल्याला सांगत गेले. पण आता एकही देवीचा रोग निघाना झालाय, रोगी निघाना झालाय. का? त्याचा बंदोबस्त केलाय शासनानं. तसं लक्ष्मण जरी विकल अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडला असला तरी याच्यावर इलाज आहे. आपल्याकडे उपाय आहे आणि तो उपाय मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. तो उपाय करायचं बघा. रडू नका. रडत बसण्यापेक्षा लक्ष्मण कोण्या रीतीने उठल तो इलाज करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. माझं एवढं ऐका. करोनी विनवनी पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. एवढी विनंती त्या ठिकाणी सुषेण वैद्यराज रामचंद्र प्रभूला कराले. जरा दिसत ये कळ तरी पाठाव्यासे प्रबळ
दुःख दुःखित नेत्र कमळा आळूमाळा दिसत हे. रामा, लक्ष्मणाला तो ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती लागली. विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मण पडला, पण त्याचा पाठीराखा तुम्ही हा. आपल्या यवरामध्ये म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. कोण मारी, किंवा देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन, अशी अवस्था आहे. तुम्ही याचे पाठीराख या, तुम्ही याचे सहाय्यकारी या, तुम्ही पाठीराखा याचा भाऊ व्हा. तुम्ही स्वतः कर्तुमा नेता कर्तुमा असा भगवान पाठीराखा असल्याच्या नंतर याला कसल्या प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही. तुम्ही काय करता, मेले माणूस जिथे उठविले वेळ काळा ते ग्राशील, असली सत्ता त्या ठिकाणी रामा तुमची आहे. मग तुमच्या जर का पाठीराखा याला असल्याच्या नंतर याच्यासाठी तुम्हाला रडायची गरज नाही, असं सुषेण वैद्यराज रामाला बोलतात. सर्वता याशी भय नाही, हे मी जाणतसे पायी, प्रतिज्ञा करतो तुझे पायी, भय नाही लक्ष्मणा. या लक्ष्मणाला कसल्या प्रकारचं भय नाही. रामा, मी प्रतिज्ञेचा विडा उचलून तुमच्या पायाची शपथ वाहून त्या ठिकाणी सांगतो. तुमच्या समोर मी त्या ठिकाणी बोलू लागला, कोणाच्याही समोर बोलायला नाही, तुमच्या समोर विनंतीपूर्वक त्या ठिकाणी बोलू लागला. लक्ष्मणाला कसल्या प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही. माझ्या बोलण्यावर तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवा आणि माझं एवढं वचन तुम्ही ऐका, असं वैद्यराज रामाला बोलतात. मी जाणत वैदिक प्रेतचिन्ह आवश्यक, सौमित्रा भय नाही देख, प्रतिज्ञा सुटक वदतसे. सुटंक अशा प्रकारची प्रतिज्ञा मी तुमच्या समोर बोलू लागला. कोणाही बरोबर समोर बोलालो नाही, तुमच्या पायाची शपथ वाहून सांगू लागला. करोनी विनवनी पायी ठेवी तो माथा, आणि परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. एवढी माझी विनंती त्या ठिकाणी ऐका. मी काय डॉक्टर आजकालचा नाही, माझ्या आज्या पंजा छपड पंजापासून आमचा हे धंदा वंश परंपरागत आहे, आणि त्यामुळं मला अनुभव आहे. प्रेतरूप झालेल्या माणसाचे लक्षणं काय राहतात, मरण पावलेल्या माणसाचे लक्षणं काय राहतात, आणि जिवंत असलेल्या माणसाचे लक्षणं काय राहतात, हे सगळं मला त्या ठिकाणी अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या बळावर मी एवढं तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रतिज्ञेनं बोलायला, असं वैद्यराज रामाला बोलतात. शक्ती भेदरी हृदय संधी, त्याशी उपाय ऐक कर पाणी दी, एक वेळा आणून दिवे औषधी, अबंधू सुबुधी वाचवावी. रामा, हे काय का आता रडत बसू नका, हुर बडवू नका, आणि कपाळ जमिनीवर आपटू नका, आणि माती तोंडामध्ये घालून घेऊ नका. काय करा, लक्ष्मण विसज्ञ अवस्थेमध्ये पडला, हात हलविना झाला, पाय हलविना झाला, तर त्याला एक उपाय आहे, इलाज आहे. दिव्य अशा प्रकारच्या औषधी हातात द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर त्या वल्ली हातात, आणि त्या पर्वतावरल्या वल्ली अशा प्रकारचं त्या ठिकाणी आणावं लागतात, आणि त्या वल्लीच्या साह्यानं लक्ष्मणाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी उठवावं लागते. यामुळं औषधी कोण्या रीतीनं लवकरात लवकर आपल्या जवळ येतील, तो उपाय आपल्याला त्या ठिकाणी हुडकावं लागते, शोधावं लागते. अशा प्रकारचं वैद्यराज रामप्रभूला बोलाले. मनसे औषध याचे कैशने, त्या उपाया सांगणे, एक वेळा प्रातून वायू नंदना, औषध जाणावा. रामा, ऐका, त्या द्रोणागिरी पर्वतावरल्या औषधी कशा आपल्याला प्राप्त होतील, तर त्याच्यासाठी एकच इलाज आहे. कोणता? आपल्याला मारुतीची प्रार्थना करावी लागते. आपल्याकडे एवढे लोक आहेत, 18 पद्मवाहन, 72 कोटी अस्वल, 56 कोटी माकडं, पण हे बाकीचे काही कामाचे नाहीत. एक ना धड भाराभर चिंध्या, पण एक मारुती आहे. ज्या मारुतीमुळं द्रोणागिरी तो आणला आणि लक्ष्मण उठविला, हे अशा प्रकारचं करण्याची ताकद त्या मारुतीकडे आहे. म्हणून आपण बाकी कोणालाच काही न करता त्या मारुतीची प्रार्थना करावी लागते, त्या मारुतीची विनंती करावी लागते, आणि त्याला औषधी आणण्यासाठी अशा प्रकारचं द्रोणागिरी पर्वतावर पाठवावं लागते. असं वैद्यराज सुषेण मारुतीच्या नावाची ग्वाही रामप्रभूच्या समोर देऊ लागले. जाऊ नये हृदय
तव औषधी आणावे पाहो उदय येता कपस्तन कार्य न साधेना. बरं आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कवाई जाऊतान धमान येऊतान धमान अशा प्रकारचं लक्ष्मणाला उठवता असा आपल्याला जमाना. सूर्याची किरण लक्ष्मणाच्या जखमेवर पडणार नाहीत. म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी इथं आपल्याला त्या ठिकाणी आणावं लागतात आणि सूर्याची किरण त्याच्या जखमेवर पडण्याच्या अगोदर त्या लक्ष्मणाला उठवावं लागते. एवढी वेळेची मर्यादा आहे. आणि ते द्रोणागिरी पर्वत म्हणजे इथं नाही, 7 समुद्राच्या पलीकडे आहे. असली अवस्था आहे. यामुळे रामा हे कार्य दुसरं कोणीच करू शकणार. मारुत्रायाशिवाय दुसरं कोणाच्या हे कार्य त्या ठिकाणी होईना. कारण आमच्या मारुत्रायाचं वर्णनच आहे, मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवानरूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. अशा प्रकारचा तो मारुत्राय आहे. त्यामुळं त्याची आपल्याला प्रार्थना करावं लागते असं वैद्यराज रामचंद्र प्रभूला बोलतात. उदय येता गबसती औषधी प्राप्त नव्हती आणि अनवर रे ब्रह्मशक्ती उर्मिला पती नावाचे. बरं दुसरी एक अडचण आहे. मारुत्राय जर दिवसा त्या द्रोणागिरी पर्वतावर गेला तर सूर्याच्या उजेडामुळं त्या द्रोणागिरी पर्वतावरल्या त्या वल्ली, त्या औषधी, त्या संजीवनी, संधिनी आणि सुवर्ण नावाच्या ज्या वनस्पती आता त्या वनस्पती ओळखू येईना. त्या सूर्याच्या तेजापुढं त्या झाकल्या जातात, लोपल्या जातात. यामुळं रात्रीच्या रात्रीच जावं लागते आणि दिवस निघण्याच्या अगोदरच वल्ली आणावं लागतात आणि सूर्याचे किरण पडण्याच्या अगोदरच लक्ष्मणाला आपल्याला उठवावं लागते. एवढं वेळेचं बंधन आहे. एवढी वेळेची आपल्याकडे त्या ठिकाणी मर्यादा आहे. म्हणून एवढ्या लवकरात लवकर जाऊन येणारा दुसरा कोणी आपल्याकडे त्या ठिकाणी मारुत्रायाशिवाय नाही असं वैद्यराज सुषेण रामप्रभूला बोलाले. साधवया या कार्यासी सामर्थ्य का हनुमंतासी इतराची गती कायसी लक्ष्मणाशी वाचवावया. लक्ष्मणाला जर वाचवायचा असेल तर एकमेव अशा प्रकारचा मारुत्राय त्या ठिकाणी वाचवू शकतो. बाकी कोणी लक्ष्मणाला त्या ठिकाणी वाचवू शकणार. कारण बाकीचे त्याच्यामध्ये एवढं बळ, एवढी ताकद, एवढा वेग, एवढा अशा प्रकारची शक्ती त्याच्याकडे त्या ठिकाणी नाही. म्हणून ह्या लक्ष्मणाला प्राणदान, जीवदान देण्याचं एकमेव कार्य तो मारुत्राय त्या ठिकाणी करू शकते. महाराज दुसऱ्यानं अशा प्रकारचं आपलं कौतुक करावं. कोण नवाजीन घरचा भाऊजी म्हणल्यानं जमणार. सुषेण वैद्यराज मारुत्राच्या भागाने एवढं मारुत्राचं तोंड भरून वर्णन आणि एवढं त्याच्या ताकदीचं, वेगाचं, शक्तीचं वर्णन त्या ठिकाणी करू लागलं. रामचंद्र प्रभूच्या समोर रामानं ऐकलं आणि मग आता सुषेण वैद्यराज प्रभू रामचंद्राला काय म्हणतात. इतके सांगून श्रीरामासी समेत सांगे हनुमंतासी आज सौमित्र वाचवयासी तूच होशी प्राणदाता. एवढं ऐकल्याबरोबर एवढं डोकं बडवून घेणारा, ऊर बडवून घेणारा रामनकर थंड झाला, शांत झाला. शांत झाल्याबरोबर सुषेण वैद्यराजानं रामाचे हात सोडले आणि मारुत्रायाकडे वळले. मारुत्राय बसले होते बाजूला दूर वट्यावर. त्या मारुत्रायाकडे त्या ठिकाणी वळले आणि मारुत्रायाच्या पुढे हात जोडले. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता असे हात जोडले. आणि मारुत्राया एवढं जे प्रभू रामचंद्र दुःख कराले, एवढा जे आकांत कराले, तर रामाचं दुःख दूर करायचं असेल तर ती ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे. तुम्हीच एक रामाचं दुःख त्या ठिकाणी दूर करू शकता आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवू शकता. म्हणून मी काय बोलतो ते माझ्या बोलण्याकडे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या असं वैद्यराज सुषेण मारुत्रायाची प्रार्थना करू लागली. जवळ बोलावून वायुनंदन गुज सांगे सुषेण लक्ष्मण पडला सज्ञ त्याशी जीवदान तू द्यावा. सुषेण वैद्यराजानं दूर बसलेल्या मारुत्रायाला जवळ बोलविलं आणि जवळ बोलवून त्याच्या कानामध्ये गुज सांगू लागले. महाराज गुजाची हिताची गोष्ट सांगायची असेल तर असंच करावं लागते. गुजेविन हित कोण सांगे अशा प्रकारचे हितगुज त्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी सांगू लागले. मारुत्राया राम दुःख कराले,
रामाचं दुःख दूर करण्याची ताकद कोणामध्येच नाही. महाराज देव जर दुःखामध्ये पडला तर त्या देवाचं दुःख दूर करण्याची ताकद फक्त भक्तामध्ये आहे. त्या देवाचं दुःख दूर कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही. तसं मारुत्रया तुम्ही रामचंद्र प्रभूचं दुःख दूर करणारे अशा प्रकारचे निशिम भक्त आहात. म्हणून म्हणजे एवढी विनंती तुम्ही त्या ठिकाणी ऐका असं मारुत्रयाची प्रार्थना सुषेण वैद्यराज त्या ठिकाणी करू लागले. वाचविल्या लक्ष्मण रामाशी सुख समाधान सुख सुग्रीवांगद जाना सुख संपन्न वानर. मारुत्रया तुम्ही जर का गेला द्रोणागिरी पर्वतावरल्या वल्ली आणलात आणि लक्ष्मणाला जर त्या ठिकाणी उठवला तर रामाचं दुःख दूर होते. रामाचं दुःख दूर झालं म्हणजे वानराचं दुःख दूर होते, अस्वलाचं दुःख दूर होते, बिभीषणाचं माकडाचं दुःख त्या ठिकाणी दूर होते, सगळ्याचं दुःख त्या ठिकाणी दूर होते. महाराज संतानं जर कार्य केलं की त्या संताच्या कार्यामुळं सगळ्या जगाला अशा प्रकारचा त्या ठिकाणी आनंद होते. तसं बजरंगा तुमच्या कार्यामुळं सगळ्याला आनंदी आनंद गळेने इकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचा आनंदी आनंद तुमच्या कार्यामुळे होणार आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर उठा आणि द्रोणागिरी पर्वतावरल्या वल्ली घेऊन या अशी विनंती मारुत्रयाची सुषेण वैद्यराज कराले. तू श्रीरामाचा निज भक्त तुझ भाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेम सदा डुल्लत राम सम्रत सर्वदा. तुझीच का मी विनंती कराल्या तर रामचंद्र प्रभूचा तू निजभक्त आहेस. निजभक्त कोणाला म्हणाव म्हणजे पोते ऐकता ऐकता झोपी जाते त्याला निजभक्त म्हणाव का? त्याला नाही. ज्यानं कायेनं वाचेनं मनानं सर्वस्व आपल्या रामाच्या पायी अशा प्रकारचं त्या ठिकाणी अर्पण करून टाकले आणि ज्यानं अखंड अशा प्रकारचं देवाच्या भजनाविना तिळभर आपला वेळ त्या ठिकाणी वाया जाऊ देईना. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे अशा प्रकारचं तुझी अवस्था आहे. म्हणून देवाला सुखी करण्याचा अधिकार फक्त तुझाच आहे. तूच एक देवाला त्या ठिकाणी सुखी करू शकतोस. आम्ही बाकी कोणी त्या देवाचं दुःख त्या ठिकाणी दूर करू शकत नाही. महाराज म्हणून तर कोण्या गावात कोणाचं मंदिर असेल, कोण्या गावात कोणाचं मंदिर असेल, कोण्या गावात रामाचं असेल, कोण्या गावात पांडुरंगाचं असेल, पण आमच्या मारुत्रयाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आहे. का तर सगळ्याचं दुःख दूर करण्याची ताकद या मारुत्रयाकडे आहे. तुका म्हणे संकष्टाला आणि शरण जावे मारुतीला. म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तुला शरण आहोत. यामुळे तू लवकरात लवकर जा आणि औषधी घेऊन येऊन रामाचं त्या ठिकाणी दुःख दूर करा अशी विनंती सुषेण वैद्यराजाला मारुत्रया करत. तुझ सर्वभूती समसमान अखंडिता रामानुसंधान दर्श दर्शानी दर्शन रामचित घन जे कशी. तुला सगळीकडे रामरूपाचं दर्शन होते. हरीची या दासा हरिदाय दिशा भावे जैसा तैसा हरी किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. या अवस्थेतली भक्ती त्या ठिकाणी तुझी आहे. आम्ही मंदिरात गेलो तर आम्हाला देव दिसना, आम्ही आकाडीच्या वारीला गेलो तर आम्हाला पांडुरंग दिसना. त्या पांडुरंगाच्या मंदिरात वावरात तण किती झाले की, धुंडे लावलेत की नाही की, मोडकं निघालेत की नाही की, हेच आमच्या ध्यानात येते. पण मारुत्रया तू कुठेही जाय तुला अशा प्रकारचा डोळ्याला रामरूपाचा चष्मा त्या ठिकाणी लागला. त्याच्याशिवाय तुला काय अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसना. आठवना आठव ना आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. या अवस्थेतली भक्ती त्या ठिकाणी तुझी आहे असं मारुत्रयाला सुषेण वैद्यराज बोलतात. सुग्रीवांगद जामवंत नळाधिक वानर समस्त तुझे आम्ही श्रीराम भक्त श्रीराम सेवित सर्वदा. मारुत्रया आम्ही वानर म्हणजे काय? जंगलामध्ये राहणारे, पाला खाणारे आणि कुठंतरी तरी कपटामध्ये पडून मरणारे. पण तुझ्यासारख्याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्या रामाची आम्हाला भेट झाली, त्या रामाची आम्हाला गाठ झाली, त्या रामाला आम्हाला बोलायला मिळाले. नाही गेलं तर आम्हाला वानेराला कोण विचारते? माकड मारलं पाला हागलं म्हणायची.
असल्या अवस्थेतले आम्ही, पण तुझ्यासारख्याच्या संगतीमध्ये लागल्यामुळं एवढं देवाची संगत, देवाची पंगत हा देवाशी बोलत बसण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. बजरंगा, हे उपकार तुझे त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचं वैद्यराज सुषण बोलते. तुझे आम्ही श्रीराम भेटी, तुझे आम्ही श्रीराम गोष्टी, तुझे राम दे कथा दृष्टी, धन्य सृष्टी तुझे आम्ही. तुझ्या योगानं आम्ही जगामध्ये धन्य झालो. तुझ्या योगानं आम्हाला देव बघायला मिळाला. तुझ्या योगानं आम्हाला देवाला बोलायला मिळाले. महाराज, आम्ही 48 तास नाही 72 तास बारीमध्ये उभं राहिल्या, पण ते बडवे आम्हाला पायाला सुद्धा हात लावू देण्या झाले. पण त्या देवासंग बसून आम्हाला बोलायला मिळाले, हितगुज सांगायला मिळाले, रामाच्या हाताला धरून बोलायला आम्हाला मिळाले. हे उपकार कोणाचे आहेत? बजरंगा, तुझे हात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा. एवढा अक्षय अभयदान तू आम्हाला त्या ठिकाणी दिलास. आम्ही जगामध्ये धन्य म्हणून घ्यायच्या लायकीचे झालो. का? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. हे तुझ्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. असं सुषेण वैद्यराज मारुतरायाचे उपकार त्या ठिकाणी वर्णन करू लागला. तुझे वानरा वंचरा झाले श्रीराम सेवेचे किंकर, तुझे भव समुद्र दुस्तर, राम झाला समग्र कोरडा. तुझ्या योगानं आमचा हा भवसमुद्र कोरडा झाला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हे जे फजिती आमच्या पाठीमागे लागलेली होती, हे सगळा भवसागर आमचा त्या ठिकाणी कोरडा होऊन गेला. तुझ्या योगानं आम्ही वनामध्ये राहणारे वानर, पण देवाच्या संगतीमध्ये बसण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. महाराज, हे कशामुळे प्राप्त होते? फक्त संतांच्या जवळ गेल्याशिवाय, संतांना कृपा केल्याशिवाय हे गोष्टी देव प्राप्तच होईना. हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. हे सगळे बंधन तुझ्यासारख्याच्या संगतीमध्ये आल्यामुळे आमचे तुटून गेले. बजरंगा, हे सगळे उपकार त्या ठिकाणी तू आमच्यावर केलेला आहेस. असं वैद्यराज सुषेण मारुतरायाचं वर्णन करू लागले. जन्म मरणाची आवर्ती उडत होती मारुती, ते तुला लावणीला श्रीराम भक्ती, वानर पंक्ती उधरिल्या. आम्ही या जन्ममरणाच्या भावसागरामध्ये पडलो होतो. अशा प्रकारचा पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननिश जठरी शयनम, अशा प्रकारच्या भानगडी आम्हाला त्या ठिकाणी लागलेल्या होत्या. पण या सगळ्या जन्ममरणातून आम्हाला तू मोकळे केलास. जन्म नाही रे अनेक, आणि तुका म्हणे माझी भाग. अशा प्रकारचा जन्म मरण आमचं त्या ठिकाणी मोकळं केलास. मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. असली अवस्था बजरंगा तुझ्यासारख्याच्या संगतीत आल्यामुळे आमची झाले. हे उपकार त्या ठिकाणी तुझे आहेत महाराज, आणि हे उपकार संतच करू शकतात. बाकी कोणी आपल्याला हे उपकार त्या ठिकाणी करू शकत नाहीत. असं त्या मारुतरायाचं वर्णन वैद्यराज सुषेण त्या ठिकाणी करू लागलं. हेच नावाला सांगू किती, तू उधरल्या ती जगती, तुझे पापी उद्धरती, पाप निर्मुक्त तुझे. बजरंगा, जाऊ दे. आमचा वानेरायचा, अस्वलायचा, माकडायचा तू उद्धार केलास, याच्यामध्ये नवल नाही. त्रिभुवनाचा उद्धार करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. उभारिला ध्वज तीही लोकावरी, आणि 80 चराचरी कीर्ती ज्याची. किंवा तुकोबरायनं तुला वाट विचारले काय भक्तीच्या त्या वाटा, आणि मज दावाव्या सुभटा. अशी त्रिभुवनातल्या लोकांना भक्तीची वाट दाखवणारा त्या ठिकाणी सामर्थ्यशाली तू आहेस. असा बजरंगाचं वर्णन त्या ठिकाणी कोण? सुषेण वैद्यराज करू लागलेत. अजूनही वर्णन करणारा बरेच वाचिक सूचक लोक आलेत. कारण आपणच त्या ठिकाणी सगळे गोड लागलं म्हणून खाणं बरोबर नाही. त्यामुळं सगळ्याला सेवा मिळा या उद्देशानं आमची झालेली वेळी आपली सेवा या ठिकाणी मारुतरायाच्या चरणी समर्पित करून आज शनिवार आहे. मारुतरायाच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आला. हेच आपले त्या ठिकाणी भाग्य समजून झालेली सेवा या ठिकाणी त्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, राजाधी रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान महाराज की, पार्वती
संत एकनाथ महाराज की जय श्री संत योगीराज निवर्तीनाथ महाराज की जय सांगा पुढची